इतका घाण झालेला सोफा आज मी घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने साफ केलेला आहे. अशा प्रकारचा सोफा असेल ना, तर बाहेरच्या लोकांना 2 ते 3,000 रुपये चार्जेस द्यावे लागतात क्लिनिंगसाठी. तर तुम्हाला हे देण्याची बिलकुल गरज नाही. बघा किती सुंदर साफ असा सोफा झालेला आहे. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या सिम्पली वैशाली चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीचा सोफा कसा साफ करायचा, घरच्या घरी कसा साफ करायचा, हे मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगणार आहे. तर हे असे लाईट कलरचे सोफे आहेत ना, खूप लवकर खराब होतात आणि धुळीने, बाहेरच्या वातावरणामुळे खूप लवकर घाण होतात. तर आता त्यांना कसं मेंटेन ठेवायचं? सारखं-सारखं तर आपण बाहेरून लोकांना बोलवू शकत नाही आणि एका क्लिनिंगचे 2 ते 3,000 रुपये चार्जेस ते घेतात. तर म्हटलं चला आपण आहे ना, घरच्या घरी अशा पद्धतीचा सोफा कसा साफ करायचा हे तुम्हाला सांगूया. मी तर अशा पद्धतीने साफ करत असते. अगदी 2 ते 3 गोष्टींचा वापर करून आपल्याला हा सोफा साफ करायचा आहे. हे बघा सुरुवातीला आता हे कुशन्स कव्हर जे आहेत ना, ते सगळे मी वॉश करून घेणार आहे. हे तर आपल्याला मशीनमध्ये वॉश करता येतात किंवा तुम्ही हातानेही धुवू शकतात. तर डिपेंड्स तुमच्यावर. तर हे साफ करणं तर ईझी आहे कारण हे तर वरच्या वर आपण खोलू शकतो कव्हर वगैरे. त्यामुळे ते साफ होतात. पण जो मेन सोफा असतो ना आतली साइड त्याचे कव्हर निघत नाही. तर त्यामुळे ना आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम येतो, की हे कसं साफ करायचं? काही नाही, अगदी सोपी पद्धत आहे. फक्त आपल्याला स्टेप्स फॉलो करायचे आहेत सोफा साफ करताना. तर हे बघा सुरुवातीला आधी सगळे कव्हर मी काढून घेते, कारण हे कव्हर पण खूप टाईट बसवलेले असतात आणि एकदम हलक्या हाताने त्यांना काढावं लागतं, नाहीतर कव्हर्स फाटू शकतात. आणि हे जे कव्हर्स आहेत ना, त्याची चैन मी पॅक करून, लॉक करून मग वॉश करत असते. मशीनमध्ये मी करत असते, त्यामुळे त्याची चैन मी लॉक करत असते. म्हणजे ते फाटणार नाही आणि चैन पुन्हा खराब होणार नाही अशा पद्धतीने. तर सगळे आता मी कव्हर काढून घेते आधी, मग पुढची स्टेप आपण सुरू करूया. बघू शकता सोफा किती काळवंडलेला आहे. जिथे कव्हर आहे ना, तिथे क्लीन आहे, पण जिथे कव्हर नाही आहे ना, त्या बाजूला खूप धुळीने काळवंडलेला आहे. आपले हात वगैरे लागतात, पायाची बाजू पाय खराब खराब पाय लागतात. अशा ठिकाणी खालच्या बाजूलाही खूप खराब झालाय सोफा. आता हे सर्व कव्हर आधी काढून वॉश करायला टाकते, मग पुढची स्टेप फॉलो करूया. सगळ्यात आधी सोफ्याखाली आजूबाजूला जी काही घाण झालेली आहे ना, ती सगळी मी साफ करून घेते. तर हे बघा, नाहीतर मग पुन्हा तेच पाय, तेच हात सोफ्याला लागतील आणि पुन्हा सोफा घाण होईल. साफ करून उपयोग होणार नाही. तर अशा पद्धतीने साफ करून घेते आधी. आणि हे बघा, हे सोफ्याच्या मागे हा पाईप टाकलेला होता. तर तोही वर घेऊन मागची साईड पूर्ण क्लीन करून घेतलेली आहे. तर हा जो पाईप आहे ना, हा आरओला जोडलेला आहे, आरओ फिल्टरला. तर त्याचं जे वेस्ट वॉटर असतं ना आरओचं, जे रिजेक्ट वॉटर असतं, ते आपल्या बेसिनमध्ये वेस्ट होत असतं. मला पाणी वेस्ट केलेलं बिलकुल सहन होत नव्हतं. म्हटलं आता काहीतरी याचा यूज केला पाहिजे. तर मी अशा पद्धतीने हा जुगाड केलेला आहे. तर हे बघा, हा वेस्ट वॉटरचा जो पाईप आहे ना, मी इकडे गार्डनमध्ये सोडलेला आहे. पूर्ण किचनपासून तर हॉलपर्यंत मी हा पाईप आणलेला आहे. सोफ्याच्या बॅक साइडने, डायनिंगच्या बॅक साइडने असा आणून मग मी गार्डनमध्ये सोडलाय. म्हणजे हे पाणी झाडांना जातं, वेस्ट होत नाही. तेवढंच आपल्या मनाला समाधान. पाणी वेस्ट होण्यापेक्षा झाडांना गेलेलं कधीही चांगलं, हो की नाही? तर हे बघा आता फॅन पण घाण झालेला आहे. आता उन्हाळ्याचे दिवस होते, फॅन आपला सारखा चालू असतो आणि उन्हाळ्याच्या दिवसात धूळ जास्त येत असते घरात. त्यामुळेच सोफा पण खूप घाण झाला होता आणि आता फॅन पण घाण झालाय. आणि सोफा साफ करायच्या आधी फॅन साफ केलाच पाहिजे, नाहीतर काही उपयोग होणार नाही सोफा साफ करून, हो की नाही? तर म्हटलं आता फॅन पण साफ करून घेऊया. एकदा कामाला लागलं ना, की हातासरशी बरीच कामं होतात. तर हॉलमध्ये माझे 2 फॅन आहेत. दोन्हीही फॅन मी साफ करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने. तर फॅन साफ झाल्यावर आपण पुढची प्रोसेस स्टार्ट करूया. तर तुम्ही म्हणाल, "ही काय फक्तच बोलतीये, सोफा कसा साफ केला हे तर काही सांगतच नाही." तर सॉरी त्याबद्दल. पण जे काही मी आधी स्टेप्स फॉलो केले आहेत ना, ते मी तुमच्यासोबत शेअर करते आणि ह्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या आहेत. हे जर नाही साफ केलं तर उपयोग काय आहे सोफा साफ करायचा, हो की नाही? ना आपण सोफा साफ करायचा आणि हे बघा फॅनवर एवढी धूळ होती. फॅन चालू केल्यावर पुन्हा ते सोफ्यावर पडणार आणि पुन्हा सोफा घाण होणार. उपयोग काय याचा?
आधी हे दोन्हीही फॅन मी अशा पद्धतीने साफ करून घेतलेले आहेत. तर फॅन तर साफ झाले. चला आता पुढची प्रोसेस स्टार्ट करू. सोफा क्लिनिंगसाठी ना हे 2 नवीन असे वाइप्स मी घेतलेले आहेत. स्कॉच ब्राईटचे आहेत ते आणि ही घासणी पण आहे नवीच आहे स्कॉच ब्राईटची आणि हे लिक्विड सोप आहे. मी सर्फ एक्सेलचं घेतलं आहे. तुम्ही कुठलंही घेऊ शकता किंवा डिटर्जंट घेऊ शकता, डिटर्जंट पावडर. तर अशा पद्धतीने एवढ्या 3 ते 4च वस्तू आपल्याला लागणार आहेत. तर हे बघा सगळ्यात आधी ना मी आधी व्हॅक्यूम क्लीनरने सगळी धूळ आहे ना सोफ्यामध्ये जी काही घाण अडकली असेल, बारीक कण असतील, केस असतात, तर ते सगळं क्लीन करून घेते. तर तुमच्याकडे क्लीनर नसेल, व्हॅक्यूम क्लीनर नसेल ना, तर तुम्ही कपड्याने झटकून घेऊ शकतात आधी सगळं काही. तर आतमध्ये सोफ्याच्या आतमध्ये बरीच घाण अडकलेली असते. बारीक-बारीक धूळ असते. तर ती मी व्यवस्थित याच्याने साफ करून घेते सगळ्यात आधी. तर तुमच्याकडे पण जर अशा पद्धतीने व्हॅक्यूम क्लीनर असेल ना, तर तुम्ही हे करून घेऊ शकता. खरं तर व्हॅक्यूम क्लीनरमुळे ना 50% काम सोपं होतं सोफा क्लीन करण्यासाठी. तर हे बघा सक्शनमुळे ना बरीच धूळ आणि घाण त्याच्यावरची निघून येते. अ, हे बघा हे जे फरशीचं क्लीन करायचं जे आहे ना अटॅचमेंट, त्याच्याने मी ट्राय करत होती, पण हे खूप मोठं होतंय त्याला. पण एकदम छान क्लीन होतंय त्याच्यावरची धूळ आणि डाग पण बऱ्यापैकी कमी व्हायला मदत झालेली आहे. सोफ्याची साईज आणि अटॅचमेंटची साईज याच्यामुळे ना जरा अवघड होत होतं वापरायला. तर मी आता कारचं जे अटॅचमेंट आहे ना, कारचं जे व्हॅक्यूम क्लीनर आहे त्याचं अटॅचमेंट होतं, तर ते मी यूज करते. ते तर खूप ईझी पडलं मला. ते ब्रशसारखं असल्यामुळे ना त्या आतमधला सगळा कचरा निघतोय. हे बघा, एकदम इझिली आणि सोफ्यावरचे डाग पण खूप छान निघतात. एकदम क्लीन होतोय सोफा. असा सोफा असेल, कार्पेट असेल त्याच्यासाठी व्हॅक्यूम क्लीनर खरंच खूप उपयोगी पडतं. आणि आजकाल ना व्हॅक्यूम क्लीनर खूप स्वस्त झालेले आहेत. पोर्टेबल व्हॅक्यूम क्लीनर खूप कमी किमतीत मिळतात. तर तुम्हीही नक्की घेऊ शकतात. म्हणजे वरच्यावर आपल्याला सोफा साफ करणंही इझी जाईल आणि खिडक्या वगैरे पण साफ होतात त्याच्याने एकदम इझिली. तर हे बघा किती क्लीन झालेलं आहे बघा. व्हॅक्यूम क्लीनरनेच एवढं साफ झालेलं आहे ना, की पुढची स्टेप करण्याआधी सोफा एकदम क्लीन दिसायला लागलेला आहे. तर तुम्ही बघू शकतात. आणि जरी तुमच्याकडे व्हॅक्यूम क्लीनर नसेल ना, तरी काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तर पुढच्या स्टेपने हे इझिली सगळं क्लीन होणार आहे. माझ्याकडे व्हॅक्यूम क्लीनर होता म्हणून मी ही स्टेप ॲड केलेली आहे. जरी व्हॅक्यूम क्लीनर नसेल ना, तरीही आपण एकदम छान सोप्या पद्धतीने सोफा एकदम क्लीन करू शकतो. अगदी नव्यासारखा सोफा करू शकतो. आजकाल सगळ्यांच्याच घरात असे लाईट कलरचे सोफे असतात. त्यामुळे खरंच रूम खूप फ्रेश वाटतो आणि लाईट कलरमुळे ना रूमची साईज पण मोठी वाटते. पण होतं काय, की असे सोफे, अशा कलरचे पडदे हे लवकर खराब होतात, लवकर घाण होतात. त्यामुळे ना यांचं मेंटेनन्स खूप अवघड होऊन जातं आणि बाहेरून असे पैसे देऊन मेंटेन करणं काही प्रत्येक वेळी परवडण्यासारखं नाहीये. बाहेरची लोकं हे एकदम छानपणे क्लीन करून देतात, पण त्यासाठी चार्जेस पण तेवढेच घेतात. 2,000 ते ₹3,000 घेतात अशा सोफ्यासाठी. त्यामुळे म्हटलं चला तुम्हाला ही सोपी पद्धत दाखवावी. म्हणजे आपण वरच्यावर असा सोफा जर क्लीन केला ना, तर आपल्याला एवढे पैसे घालवायची गरज पडणार नाही. तर हे बघा अशा पद्धतीने आता माझं व्हॅक्यूम क्लीनरनी सोफा क्लीन झालेला आहे. तर आता पुढची स्टेप आपण लवकर सुरू करूया. व्हॅक्यूम क्लीनरने आता बऱ्यापैकी डस्ट निघालेली आहे. आता ही बघा ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे आणि जर तुमच्याकडे व्हॅक्यूम क्लीनर नसेल ना, तुम्ही कपड्याने झटकून काढू शकता धूळ आणि हे बघा आता आहे ना आपल्याला लिक्विड सोप घ्यायचं आहे. थोडंसं मगमध्ये पाणी घेतलंय आणि एका बादलीत स्वच्छ पाणी घेतलेलं आहे. मगमध्ये अगदी थोड्याशा पाण्यात ना थोडंसं अर्धा झाकण लिक्विड सोप मी ॲड केलेलं आहे. म्हणजे आपल्याला हे जे क्लीनिंग करण्यासाठी यूज होणार आहे आणि ही जी नवीन हिरवी घासणी घेतलेली आहे ना, त्याच्याने हे आपल्याला क्लीन करायचं आहे. म्हणजे नवीन जे असेल ना, त्याने आपला सोफा घाण होणार नाही आणि सोफा क्लीन करण्यासाठी स्कॉच ब्राईटचे वाइप्स घेतलेले आहेत. ते पण नवीनच घेतलेले आहेत. आता ह्या लिक्विड सोपमध्ये ना घासणी थोडी डिप करून घ्यायची आहे आणि पिळून घ्यायची आहे. खूप सारं पाणी त्यात नको आहे आपल्याला आणि वरच्यावर आपल्याला हे ना क्लीन करून घ्यायचं आहे. म्हणजे खूप पण जोरात घासायचं नाहीये. फक्त हलक्या हाताने आपल्याला त्याच्यावरचे जे डाग आहेत ना, धुळीचे वगैरे किंवा तेलकट पडलेले ते असे वरच्यावर घासायचे आहेत. तर नाहीतर आपला सोफ्याचा कपडा खराब होऊ शकतो, फाटूही शकतो. म्हणजे तेवढी काळजी घेऊन आपल्याला हलक्या हाताने साफ करून घ्यायचंय आणि तिथल्या तिथे जेवढा पॅच आपण साफ केलाय ना, तेवढाच पॅच पटकन आहे ना वाईपनी आपण परत क्लीन करून घ्यायचा चांगल्या पाण्याने. तर अशा पद्धतीने हे बघा आता मी एवढं क्लीन करून घेतलंय, घासून घेतलंय एवढ्या भागातलं.
आणि थोडंसं जरी घासणी फिरवली ना, तरी पण त्यातली धूळ निघून येते. जास्त काही आपल्याला जोरात हे करायची गरज पडत नाही. जिथे कव्हर टाकलेलं नसतं ना, मेन म्हणजे तिथे जास्त घाण होतं बॅक साईडला. तर तिथे मी साफ करतीये. हे बघा आता स्वच्छ पाण्याने आहे ना, वाईपनी आपण हे पुसून घेणार आहे. हे बघा असं जरा दाबून घ्यायचं म्हणजे त्यातला साबण जो आहे ना, तो पण निघून येईल. हे बघा किती घाण आहे बघा. एकदम स्वच्छ झालेलं आहे. एकदम ईझी टेक्निक आहे आणि सोफा एवढा वेळ पण लागत नाही सुकायला. हे बघा किती घाण निघते याच्यातून. कपड्यापेक्षा हे स्पॉन्ज वाईप खूप युजफुल आहेत बरं का. म्हणजे ते पाणी ॲब्झॉर्ब करतात, लिक्विड सोप ॲब्झॉर्ब करून घेतात. म्हणजे त्यात काहीच राहत नाही आणि जास्त सोफा ओला पण होत नाही आतमध्येपर्यंत. कारण आतमध्ये सगळा स्पंज आहे आपल्या सोफ्याच्या आणि त्यात जर पाणी गेलं आणि लवकर जर निघालं नाही, तर तिथे बॅक्टेरियाज वगैरे पण होऊ शकतात. आणि दमट वातावरण आहे, सध्या पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे म्हटलं की वरच्यावरच आपण क्लीन करून घेऊ शकतो. जास्त वेळ लागत नाही याला. आणि फॅन चालू केला तर मग काय 1 ते 2 तासामध्ये सोफा एकदम क्लीन होतो आणि त्यासाठीच मी आधी फॅन साफ केलेला आहे. तुम्हाला तर माहिती आहे फॅनवर किती घाण जमा होते आणि मग ओल्या सोफ्यावर जर फॅनवरची घाण पडली असती, तर सोफा पुन्हा जास्तच घाण झाला असता. त्यामुळे मी ह्या टिप्स फॉलो केलेल्या आहेत. तर हे बघा अशा पद्धतीने सोफा मी पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे. आता सध्या सगळ्यांकडे अशाच प्रकारचे सोफे असतात. पूर्वीचे जे सोफे होते ना, ते लाकडी सोफे त्यावर जे कुशन्स होते, त्याला कव्हर असायचे. त्यामुळे आपण वरचे कव्हर धुवून काढले तरी सोफा क्लीन दिसत होता आणि लाकडाचा सोफा आपण साफ करू शकत होतो पाण्याने किंवा म्हणजे ओल्या कपड्याने साफ करू शकत होतो. पण आता हा सोफा साफ करायचा, त्यामुळे खूप प्रश्न पडतो आणि बऱ्याच वेळा मग काय होतं, लोकं ना बाहेरून बोलवतात क्लिनिंगसाठी आणि त्याला खर्च पण खूप येतो. मग मेंटेनन्स खरंच खूप जास्त होतो या सोफ्याचा. त्यामुळे मग अशा पद्धतीने तुम्ही एकदम इझिली तुमचा सोफा क्लीन करू शकता. बिलकुल त्याच्यात वेळ पण खूप कमी लागतो आणि खर्चही वाचतो आपला. त्यामुळे आपण वर्षातून 3 ते 4 वेळा अशा पद्धतीने सोफा नक्कीच साफ करू शकतो. आणि 3 ते 4 वेळा जर आपण बाहेरून करायचं म्हटलं तर 10-15-1,000 रुपये तर आपले याच्यातच जाणार. तर सोफ्याच्या किमतीपेक्षा त्याचा मेंटेनन्सचा खर्च जास्त होऊ शकतो. त्यामुळे ही ईझी टेक्निक आहे, तर तुम्ही अशा पद्धतीने सोफा साफ करू शकता. तर हे बघा कशी वाटली तुम्हाला माझी ट्रिक किंवा आयडिया? एकदम सोप्या पद्धतीने आपण घरगुती कमी खर्चामध्ये हे सगळं करू शकतो आणि काहीच वेळ लागत नाही खरं तर अर्धा ते 1 तास लागतो जास्तीत जास्त आणि सोफा सुकायला पण काहीच वेळ लागत नाही. फॅनखाली एकदम इझिली 1 ते 2 तासामध्ये सोफा पण सुकतो. तर हे बघा अशा पद्धतीने तुम्ही क्लीन करू शकता आणि बसायच्या जागेवर पण मी हलक्या हाताने अ, घासणीने घासून घेते, क्लीन करून घेते आणि नंतर वाईपनी क्लीन करून घेतलंय. एकदम स्वच्छ असा सोफा झालेला आहे. मी तुम्हाला फायनल दाखवते. हे स्पॉन्ज वाईप आहे ना, याच्याने एकदम डीप क्लीन होतं बरं का. हे बघा केवढी धूळ निघालेली आहे आणि आता बॅक साईडचं पण वरच्यावर क्लीन करून घेतलं मी. सोफा सुकेपर्यंत आता फरशी पण पूर्ण क्लीन करून झालेली आहे माझी. हे बघा किती क्लीन झालाय सोफा दिसतोय की नाही. धुळीमुळे एवढा घाण झाला होता ना आणि पायाचे, हाताचे डाग. तर हे बघा किती क्लीन झालेलं आहे. एकदम नव्यासारखा दिसतोय आणि फ्रेश वाटतंय एकदम आता. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा सोफा साफ करू शकता. एकदम ईझी टेक्निक आहे. तर हे बघा आता माझे कव्हर पण सुकलेले आहेत. तर आता छानपैकी सोफा लावून घेते मी. तुम्ही म्हणत असाल, की ही सोफ्याचे कव्हर उलटेच लावते, पण मी अशाच पद्धतीने लावते. कारण ती कर्व्हची साइड आहे ना, मला सोफ्यामध्ये पॅक करता येते आणि कव्हर त्यामुळे हलत नाही
आणि स्ट्रेट लाईनमध्ये कव्हर दिसतात ते मला आवडतं. हे कुशन कव्हर लावण्याचं आणि काढण्याचं काम जरा अवघड आहे. त्याच्यातच खरंच खूप वेळ जातो आणि बोर वाटतं हे सगळं करायला. पण छान-छान क्लीन झाल्यावर ना, हे कव्हर वगैरे तर सोफा क्लीन झाला ना, खूप छान वाटतं. त्यामुळे तेवढी थोडीफार मेहनत करायला काही वाटत नाही. तर हे बघा आता माझा सोफा बऱ्यापैकी क्लीन झालेला आहे. छान वाटतंय ना सगळं फ्रेश आणि कव्हर पण एकदम छान वाटतात, एकदम फ्रेश वाटतायत. कितीही नाही म्हटलं ना, तरी धूळ खूप येत असते. आपण रोज जेवढं झाडतो घरामध्ये, केवढी धूळ निघते घरात. तशीच ती याच्यावर पण सोफ्यावर पण जमा होत असते आणि कितीही वर-वर झटकलं तरी ते निघत नाही. हे बघा असा छान असा सोफा क्लीन झालेला आहे. तर बघू शकता हे कॉर्नर जिथे मी आधी बिफोर तुम्हाला फोटो दाखवला होता, एकदम काळं झालेलं होतं तिथे. तर आता शॅडोमुळे तसं दिसतंय, पण एकदम क्लीन झालेलं आहे. संध्याकाळ झाली आहे. लाईटच्या उजेडमध्ये एवढं नीट दिसतंय की नाही सांगू नाही शकत मी तुम्हाला. तर हे बघा एकदम क्लीन झालेला आहे सोफा. पायाची खालची साईड जी आहे जिथे आपले पाय लागतात, ती पण बघा एकदम क्लीन झालेलं आहे. हे असे छोटे-छोटे आणि घरगुती उपाय वापरून आहे ना, आपण आपला सोफा एकदम इझिली क्लीन करू शकतो आणि सुंदर करू शकतो. तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून बघा. डायनिंगच्या चेअरचे कुशनही अशा पद्धतीनेच मी क्लीन केलेले आहेत. तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली? हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पुन्हा भेटू. बाय बाय.